नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जुळली गाठ ग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की धैर्यला सावीची खूप काळजी वाटत असते. इरा पाणी आणून देते. धैर्य सावीला शुद्धीवर आणतो. दामिनी म्हणते तिला तिच्या घरी सोडून ये, पण सावी अजिबात कुठेही जायला तयार नसते. म्हणून धैर्य तिला पुन्हा तंबूत नेऊन झोपवतो आणि स्वतःच तिच्या अंगावर पांघरून घालतो. तर तिकडे सावीच्या घरी परिस्थिती खूप बिघडत चाललेली असते. केतन आणि सावीच्या आईमध्ये वाद इतक्या टोकाला जातो की सावीची आई केतनला एक सनसनीत कानाखाली हाणते. इकडे दया दामिनीला रागावत असतो. तेवढ्यात धैर्य तिथे येतो आणि तू माझ्या आईला इतका त्रास का देतोस ते मला माहीत नाही, पण आता जे करायचं ते मीच करणार, असं दया मामाला सांगून तो निघून जातो. तेव्हा दया मामा दामिनीला म्हणतो याचं फळ तुला भोगावंच लागणार. तर इकडे दोन्ही बहिणी सावीची काळजी करत असतात. ते धैर्य पाहतो आणि त्या दोघींना सावीसाठी काढा आणि चादर घेऊन जायला सांगतो, पण सोबतच तिला इथून निघून जायला समजवा असंही म्हणतो. दोन्ही बहिणी असंच करतात, पण सावी काढाही घेत नाही आणि चादरसुद्धा परत करून टाकते. आणि धैर्यला एवढी काळजी वाटत असेल तर स्वतः या म्हणावं असं म्हणते. वहिनी हा निरोप धैर्यला देतात. तेव्हा तो काढा घेऊन बाहेर येतो, पण बाहेर केतन सावीला परत न्यायला आलेला असतो आणि सावी त्याच्याबरोबर जायलासुद्धा तयार होत नाही. केतन धैर्यला धमकी देतो की या सगळ्यांची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल आणि निघून जातो. तेव्हा धैर्य रागाने तो काढ्याचा ग्लास सावीसमोर फेकून घरात निघून जातो आणि दोन्ही बहिणी त्याला सांगतात की सावीचा ताप अजून वाढला तर तिच्या जीवाचं सुद्धा बरं वाईट होऊ शकते. तेव्हा धैर्याचा राग शांत होतो आणि मग आपला बहादर स्वतःच्या हाताने गडबडीने त्याच्या बायकोसाठी काढा बनवून आणतो. पण सावीला आता धैर्याच्या हाताने तो काढा प्यायचा असतो. बघू धैर्य सावीची ही इच्छा पूर्ण करेल का. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की दामिनी सावीच्या तंबूवर पेट्रोल ओतून आग लावते, तर धैर्य स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सावीला आगीतून सुखरूप बाहेर घेऊन येतो. पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या.